हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. सदा तपस्वी असे काम करीन. सदा तपस्वी असे काम करीन. सदा सतेज शशी कोटी भान. गौरीपती जो सदा भस्मधारी. गौरीपती जो सदा भस्मधारी. तुझवीन शंभो मज कोण तारे. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत कलेच्या साखळीमध्ये आज मी आपला शिवरात्री संबंधी महत्वाची माहिती व पूजा विधी सांगणार आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्रता आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मित्रांनो, शालिवान शके 1947 विश्वासू उत्तरायण वसंत ऋतू फाल्गुन मास शिवरात्री मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी आहे. मित्रांनो, शिवभक्तांनी शिवरात्री काळात खालील नियमांचे पालन अवश्य करावे. शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते. या व्रताचे उद्यापन मात्र किमान 14 वर्षाच्या व्रताचरणानंतर विधिवत करावे लागते. विशेष पूजा साहित्य आपल्याला लागणार आहे मित्रांनो. यामध्ये खडी साखर, गंगाजल, आसन, एका तांब्यात शुद्ध ताजे पाणी, अभिषेक पात्र, पळी भांडे, ताबण, 2 सफेद सोवळे, बेलपत्र, भस्म वा विभूती, अखंड अक्षत, सफेद फुल, धूप, दीप, कापूर, जानवे जोड, कच्चे दूध, पंचामृत, तांबूल, दक्षिणा व श्रीफळ. सामान्य सेवा व वैष्णव यांच्या देवघरात पंडित मार्फत जागृत शिवलिंग विधिवत प्राण प्रतिष्ठित करून मिळेल. मित्रांनो, या शिवलिंगात प्राण प्रतिष्ठित केलेले असावे. शिवलिंग जे आहे ते यावर रोज रुद्राभिषेक होत असावा. शिवलिंगाभोवती नागाचे वेटोळे असावे. समोर शिवाचे वाहन नंदी असावे. शिवलिंगावर सतत जलधारा रात्रंदिवस पडत असावी. असे शिवलिंग आपल्या वास्तूत ईशान्य भागात असावे. सेवा खंडित होता कामा नये. अशी धार्मिक मान्य असेल तरच मध्यरात्री निषिद्ध काळात सामान्य सेवाने विधिवत अभिषेकयुक्त सेवा या शिवरात्रीला आपल्या घरीच करावी. मित्रांनो, आपण जर वीरशैव लिंगात समाजाचे असाल, शिवाचार्यामार्फत विधिवत मुहूर्त समय द्या. दीक्षा घेतलेली असेल, तसेच शिवलिंग व शिव मंत्र त्यांच्याकडून प्राप्त झालेले असेल, आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असेल, गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असेल, तरच मध्यरात्री निषिद्ध काळात वीरशैव समाजाने विधिवत अभिषेकयुक्त सेवा या शिवरात्रीला आपल्या घरी संकल्प सोडून करावे. अन्यथा दोघांनीही अर्थात सामान्य व वीरशैवांनी जवळचे जागृत शिवमंदिर मध्यरात्री पूजेपुरते आपणास मिळत असेल तर पहावे. मित्रांनो, सामान्य सेवा वैष्णवांना मात्र अशोच नियमाचे पालन करावे लागते. अशा वेळी त्यांनी माळेविना मानसिक मंत्र जप व ध्यानधारणा मात्र अवश्य करावी. वीरशैवांना मात्र पंचसूतकाचा दोष लागत नाही. तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सुचिरभूत होऊन करावे. मित्रांनो, शिवरात्र तिथी मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी सकाळी 9:25 ते मंगळवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सकाळी 8:26 आहे. शिवलिंग पूजा मध्यरात्री 12:24 ते रात्री 1:12 असणार आहे. या निषिद्ध काळातच आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. मित्रांनो, उपवास आपण मंगळवारच्या सूर्योदयापासून ते बुधवारच्या सूर्योदयापर्यंत करणार आहोत. उपवास काळात फळी वा दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटा मिठाचे
रथ सेवन करू नका, अन्यथा आपला उपवास पाटेल मित्रांनो. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी, षडाक्षरी शिवमंत्र वा शिवगायत्री मंत्र माळेविना करावा. काम, क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. पूजा कुठेही करा, घरी किंवा मंदिर, अंतर्बाह्य शुद्धी करूनच करा. पांढरे सोळे परिधान करा. शिवलिंग पूजा, रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करा. आजच्या पूजेसाठीचा हा संकल्प देत आहे. हर ओम. यादी आपण आपल्या डाव्या हाताच्या तळहाताला एक पळी पाणी, थोड्या अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा मंत्र म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. संकल्प. हर ओम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुलिपि भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1947. प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वासू नाम संवत्सर उत्तरायणी शिष्य ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे शततारक नक्षत्रे साध्य योगे शकुनी करणे शिवरात्रि शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कळापा मोह पात्र दुरित क्षेत्र श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत इष्टलिंग पूजा एवं शिवलिंग पूजा करिष्ये संकल्प स्वतः. मित्रांनो, जागा शुद्धीसाठी गंगाजलात थोडे पंचगव्य मिसळावे. आपण पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालू शकता. शुद्ध ताजे जलात थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी टाकू शकता. पूजेत लिंगाष्टक म्हणा. शिवाच्या 108 नावाचा उच्चार एक एक बेलपत्रासह वा एका बेलपत्रावर करा. आरती करा, कापूर आरती करा, घालीन लोटांगण घ्या, खडी साखरेचा नैवेद्य दाखवा, प्रदक्षिणा घाला, नमस्कार करा, क्षमा प्रार्थना करा, माळेविना मंत्र जप. माळेविना मंत्र जप तुला करायचा. या अंतर पूजेतील अभिषेकाचे तीर्थ व प्रसाद महाप्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करावे. मित्रांनो, मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण असमर्थ असाल तर रात्रभर केवळ शिव मंत्र व जप ध्यान धारणा करावी. संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिवगुणगान करा, शिवभजन कीर्तन करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिव महिमा स्तोत्र पठण करा. यानंतर थोडी शिव ध्यान धारणा देखील करावी. ब्राह्मण वा लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवे, जोड, भस्मवडी, द्राक्ष, माळा व दक्षिणा इत्यादी गोरगरिबांना देखील यथाशक्ती अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान. यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा, कर्मकांडानंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी, समाधानी व शांतमय जीवन जगा. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा शिवरात्री व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो.